आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नवरा जमिनीवर झोपल्यावर बायकोला बेडवर अशी आरामात झोप लागेल का? माझ्यामुळे कोणाला जमिनीवर झोपून त्रास झालेला मला चालणार नाही. म्या बेडवर झोपलो आहे, त्यामुळे कोणाला बी जमिनीवर झोपायची गरज नाही. दिसत नाही का मैं बेडवर झोपलोय ते? मैं ऐसा उगाच कोपऱ्यात ढोसण्याचं काम नाही. ही आपल्या दोघांमधली भिंत आहे आणि तू किती बी ढोसण्याचा प्रयत्न केलास ना तरी म्या इथं पाठ लावली. त्यामुळे आता ह्या मोर कसं वागायचं हे तू ठरव. अश्विन बद्दलचा गैरसमज जितक्या लवकर तू तुझ्या डोक्यातनं काढून टाकशील तितक्या लवकर आपल्या दोघांमधली भिंत निघेल बघ. कसं काढून टाकू अश्विनचा विचार? तुम्ही आणि शरू दोघंही मला तितकेच मोलाचे आहात. दोघांनाही काही त्रास झालेला नकोय मला. पण मला खात्री आहे मी लवकरच आपल्यातली ही भिंत पाडून दाखवी. काही विस्कटलेलं नाहीये. ते दोघेही एकदम मस्त आहेत. आपलाच प्लॅन विस्कटलाय. बघितलं ना ते दोघं जण कसं एकमेकांशी गुलुगुलू बोलतायत ते. शक्यच नाही. आपण ठिणगी पाडली आणि आग लागली नाही, शक्यच नाही. शेवटी ठिणगी दगडावर पडलीये, मग तो काय पेटणार आहे? काही आग लागलेली नाहीये. तो सुंदर आहे ना, अक्षराबरोबर एकदम मस्त आहे असं आपल्याला वाटतं. शेजाऱ्याची बायको गोरी आणि चार चौघात सांगायची चोरी. म्हणजे आता तू जे वागतोय ना तो नाटकी वागतोय तिच्याशी. अरे आतलं दुखणं तो चार चौघात कसं दाखवील? आता जे दाखवतोय ते आतले दात आहेत. मामी तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाहीये. आता तो तिच्याशी जे वागतोय ना ते नाटकी वागतोय समद्यांसमोर. बरं आतून तो पेटलेला आहे.
ज्वालामुखी पेटतो ना व तसा त्या दोघांमध्ये दरी पडलेली आहे. आता आपण हळूहळू ठिणग्या टाकत ती दरी वाढवत न्यायची. आणि अश्विन, दोन्ही बाजूनी किल्ला लढवला ना तर बुरुज लवकर ढासळेल. म्हणजे एका साईडला अक्षराच्या मनात भीती पेरत राहायची आणि दुसऱ्या साईडला सुंदरच्या मनात माझ्याबद्दलचा विश्वास अजून वाढवायचा. मामी, पण यासाठी प्रॉपर प्लॅन असणं गरजेचं आहे. माझ्याकडे पुढचा प्लॅन कवाच रेडी आहे. ऐक, बाप, काय तू इकडेस? मला सांगायचंच तरी ना. एवढ्या वेळ रूम मध्ये तुझी वाट बघत होते मी. सगळीकडे शोधलं आणि तू इथे. अगं बघ ना, यो इथं एकटाच उभा होता. मी त्याला म्हणलो पण, अरे शरू तुझी कवाची वाट बघत असेल, जा म्हणून. हा बरं, जावा तुम्ही दोघं बी. मी बी जाते आता झोपायला. लई झोप आलीये. चला आता आपणही जाऊया. अगं शरू, सारखं सारखं त्या रूम मध्ये त्या एसीत काय बसणार ना. आपण बाहेर जाऊया की अंगणात, मस्त मोकळ्या हवेत. काय ना, मला असं वातावरण खूप आवडतं आणि तुलाही नक्की आवडेल, मला खात्री आहे. चल चला. येस, आफ्टर यू. काय भोळसट बायको करून घेतली आहे. मी कसंही फसवू शकतो हिला. सुंदर, आज अक्षराला घेऊन देवळात जाऊन ये. आज नको ग आई, माझं कालचंच काम पूर्ण नाही झालंय बघ, आणि ते पुरं होणं ना लय महत्वाचं आहे. सुंदर, काय चाललंय तुझं कालपासून? नुसतं ऐकते मी काम काम.